नाशिकमधील नांदूर नाका येथे डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांच्या श्री आदिशक्ती क्लिनिकचा लहान मुलांच्या दवाखान्याचा शुभारंभ पार पडला। सायखेडा येथील भुतडा कॉम्प्लेक्समध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे हे गेल्या 9 वर्षांपासून वैद्यकीय सेवा देत आहे। योग्य उपचार पद्धतीमुळे आज डॉक्टर बोराडे यांचे नाव सर्वश्रुत आहे। यामुळेच नाशिककरांच्या आग्रहास्तव आज माघी गणेश जयंतीनिमित्त श्री आदिशक्ती क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला। सकाळी 9 ते 10:30, संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत श्री आदिशक्ती क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना सुरू राहणार आहे। दरम्यान श्री आदिशक्ती क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांना उपस्थित सर्वांनी शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे, डायरेक्टर श्री आदिशक्ती हॉस्पिटल सायखेडा। गेल्या 9 वर्षापासून आपण सायखेडा येथे ग्रामीण भागातील तसेच सायखेडा, निफाड तालुका, सिन्नर तालुका, नाशिक तालुका, त्यानंतर येवला तालुक्यातील रुग्णांसाठी आपण आपल्या हॉस्पिटलला लहान मुलांसाठी आणि डोळ्याच्या सगळ्या रुग्णांसाठी आपण सेवा देत असून आपल्याला 9 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता 10व्या वर्षात आपण पदार्पण करत आहे। याबद्दल मी आमच्या सगळ्या रुग्णांचे आभार मानतो की हे जे मागच्या 9 वर्षाचा जो काळ आहे तो त्यांच्यामुळेच आम्हाला इथं राहणं शक्य झालं किंवा त्यांच्यामुळेच हॉस्पिटलची जी भरभराटी झालेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे, तर मी त्यांचे आभार मानतो। आपलं श्री आदिशक्ती हॉस्पिटल हे सायखेडा येथे निफाड तहसीलमध्ये असून भुतडा कॉम्प्लेक्स मेन रोड सायखेडा येथे आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया होता। आपल्या हॉस्पिटलला मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लासूरची शस्त्रक्रिया, तिरळेपणाची शस्त्रक्रिया, त्यानंतर चष्म्याचा नंबर काढणं, त्यानंतर पडदा आलेला असतो त्या पडद्याची शस्त्रक्रिया, त्यानंतर काचबिंदू, डायबेटिक रेटॅनोपॅथी, या सगळ्या प्रकारच्या आजारांवरच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे होता। आपल्याकडं इन हाऊस सर्जन आहे आणि आपल्याकडं नाशिकमधीलही खूप सारे तज्ज्ञ सर्जन आपण बोलावून आपल्या या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारच्या सुविधा देतो। आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या मल्टीनॅशनल कंपन्यांचे सगळे इक्विपमेंट आपल्याकडं अद्ययावत इक्विपमेंट आहे आणि आजच्या घडीला जरी ग्रामीणमध्ये आपण असलो तरी सुद्धा ग्रामीणमध्ये जेवढ्या काही सुविधा शहरी भागातल्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये असतात त्या सगळ्या सुविधा आपण इथं उपलब्ध करून दिलेल्या आपल्या रुग्णांसाठी आणि आतापर्यंत जवळपास आपण 4 ते 5 हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे आणि इथून पुढेही ही गोष्ट अशीच चालू राहणार आहे। आणि विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये काम करत असल्यामुळे आम्ही ग्रामीण भागातले जे रुग्ण आहे त्यांचा विचार करून आमचे जे काही चार्जेस आहेत ते अतिशय सामान्य माणसाला परवडतील असे आपण ठेवलेले आहे। आणि तसेच विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं लहान मुलांसाठीही ओपीडी सुविधा अवेलेबल आहे। लहान मुलांशी रिलेटेड सगळ्या आजारांसाठी आपण या ठिकाणी जी आहे ती सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसंच खूप दिवसांपासून नाशिकमधल्या रुग्णांचा आग्रह होता की तुमची एक जी ओपीडी आहे ती नाशिकमध्ये सुरू करा, म्हणून आपण आता सध्या नाशिकमध्ये नांदूर नाका येथे श्री आदिशक्ती क्लिनिक लहान मुलांचा दवाखाना सुरू केलेला आहे। तर नाशिकच्या रुग्णांसाठीही संध्याकाळी 6 ते 8:30 या वेळामध्ये आपण नाशिकमध्ये व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच सायखेडा येथे जो आपला टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 पर्यंतचा टायमिंग आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। तरी सर्व नागरिक डोळ्यांना जळजळ होते का? स्टॉप करून समोर
अजून थंडी वाजता, पाय दुखतात, फक्त खोकला, सर्दी, खोकला. काय त्रास होतो? चायना लोकांना वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.